पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। खेड बार असोसिएशनच्या महिला वकिलांनी घेतला निसर्गरम्य सहलीचा आनंद। खेड बार असोसिएशन राजगुरुनगर येथील महिला वकिलांनी नेहमीच्या कामाचा ताण आणि धावपळ बाजूला ठेवत निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर दिवस अनुभवला। ओतूर तालुका जुन्नर येथील धुरनळी धबधबा तसेच खिरेश्वर येथील प्राचीन नागेश्वर मंदिराला महिला वकिलांनी भेट दिली। धुरनळी धबधब्याचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवताच खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतले। पिंपळगाव जोगा धरण ओलांडून मंदिराकडे जाताना एका बाजूला तुडुंब भरलेले पाणी आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार झाडी असा निसर्गाचा सुंदर अनुभव या सहली दरम्यान महिला वकिलांना मिळाला। महिला आपल्या कुटुंबाची, कामाची आणि समाजाची जबाबदारी सांभाळताना अनेकदा स्वतःसाठी वेळ देणे विसरतात। मात्र स्वतःच्या आनंदासाठी, मानसिक समाधानासाठी आणि नव्या ऊर्जेसाठी थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे। काम कितीही असो, जबाबदाऱ्या कितीही असोत, पण स्वतःच्या मनालाही थोडा विरंगुळा मिळायला हवा। अशा सहली केवळ आनंद देत नाहीत तर नव्या उत्साहाने पुन्हा काम करण्याची ऊर्जा देतात। खेड बार असोसिएशनच्या महिला वकिलांनी या सहलीतून स्वतःसाठीही वेळ द्या, निसर्गाच्या सानिध्यात आनंद घ्या आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण मनापासून जगा असा सुंदर संदेश दिलाय। हॅलो गाईज, आपण आले आहोत जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील धुरनळी धबधब्याकडे आणि ह्या सर्व महिला वकील वर्ग आहेत राजगुरुनगर बार असोसिएशनच्या। तर मला असं विचारायचं आहे ह्यांना की आपल्याला इथे येऊन कसं वाटतंय की या निसर्गरम्य वातावरणात जर आपण एक आठवडा, 2 आठवडे, महिने आपण फक्त कामच करतोय आणि श्रमपरिहारासाठी आपल्याला इथे आल्यानंतर काय वाटतंय असं मला विचारायचं। मॅडम तुम्ही सांगा। खरं तर हा धुरनळी धबधबा पाहण्याचा योग फक्त अर्चना किर्लोस्कर मॅडममुळे आला आणि ही ट्रिप त्यांनी अरेंज केली। धुरनळी धबधबा खरं तर आम्ही थोडं लेट झालोय, परंतु खूप निसर्गरम्य असं छान असं वातावरण आहे। आणि तसं पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये यापूर्वी देखील दारा घाट असेल, दाणे घाट असेल, तसं बऱ्याच वेळा येण्याचा योग आला। मात्र सर्व मैत्रिणींच्या आग्रहास्तव धुरनळी या धबधब्यावरती आलो आणि वातावरण जर पाहिलं तर खूपच निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे। उंचच्या उंच डोंगर, झाडी वगैरे खूप छान वातावरण आहे। असं वातावरण आमच्या तालुक्यात देखील आहे। मात्र आम्ही जुन्नर तालुक्यातील म्हणजे निसर्ग पर्यटन करण्यासाठी या ठिकाणी येतो। खूपच छान, खूपच सुंदर आहे आणि सर्वांनी या ठिकाणी यावं। आणि खरंच आहे, मला तर म्हणा वाटेल की खरंच यांचं वय वर्ष 15 आहे। आज त्या या सर्व तरुणींबरोबर इथे आलेल्या आहेत। मॅडम आपल्याला काय वाटतं इथे आल्यानंतर? आपण काय सांगाल की आपण कामात असतात, रोजच्या रुटीन पासून आपल्याला काय वाटतं? रुटीन बाजूला ठेवून आपण एन्जॉय केलं पाहिजे। छान वाटतं इथे आल्यानंतर? खूप छान, सगळ्यांच्या बरोबरचा आनंद सगळ्यांच्या बरोबरचा आनंद न सांगता येणार। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या उक्तीप्रमाणे आज आपण जुन्नर तालुक्यातील धुरनळी हा धबधबा आम्ही सर्व खेड बार असोसिएशनच्या महिला वकील इथे आलेलो आहोत। अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि आम्ही सर्व महिला असं रोज काम करून कोर्टातून त्या वृक्ष वातावरणातून या निसर्गरम्य अशा ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिशय छान श्रमपरिहार झालेला आहे। खूप सुंदर वातावरण आहे आणि आमचे गाईडही खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन करतायत आणि आम्हाला खूप असे छोटे छोटे पॉईंट्स दाखवत आहेत की त्यामुळे आम्ही सगळे अतिशय आनंदी झालेलो आहोत। सोबत हे गाईड आहेत जुन्नर येथून साजन भाऊ, ते आपल्याला थोडीशी या जागेबद्दल माहिती सांगतील। नमस्कार मित्रांनो, मी टुरिस्ट गाईड आहे आणि माझ्यासोबत खेडवरून वकील असोसिएशन ग्रुप सगळे आलेले आणि निसर्गरम्य परिसर आहे। दरवर्षी अनेक पर्यटक व भाजपची भटकंतीसाठी येतात। आज हा ग्रुप माझ्यासोबत आला आहे, खूप आनंद होतो आणि यांना पण खूप छान लोकेशन हा धुरनळी धबधबा त्यांना पाहायचा आहे। आता खूप छान लोकेशन आहे, तर आता आपण पाहूया धुरनळी धबधबा। आता व्हिडिओ कर बाकीचा। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी कायदेशीर सल्लागार अर्चना किर्लोस्कर यांच्यासह गाईड साजन हरिभाऊ भालचिम जुन्नर।